मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत पुन्हा एकदा आज 4 स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यामध्ये अभिजित दादा सावंत, वैभव चव्हाण, इरिना आणि आर्या. खरं तर आज मला या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आहे ना, अभिजित दादाचं कौतुक करायचं आहे. ज्या पद्धतीने त्याने स्टँड घेतला, मला त्या वैभवला नॉमिनेट करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. त्याने मला गेल्यावेळी नॉमिनेट केलं होतं आणि त्याचा अनफेअर गेम आहे या 2 मुद्द्यावरती तो ठाम राहिला. मी जरी नॉमिनेट झालो तरी चालेल, पण मला त्या वैभवला नॉमिनेट करायचं म्हणजे करायचंच आहे. जो काही स्टँड घेतला ना त्याने, च शब्दावर जो काही जोर दिला ना, ते भारी होतं. जबरदस्त. असा गेम पाहिजे. करायचं म्हणजे करायचं. यानंतर अभिजितचं कौतुक आहेच, पण इथे आर्या यावेळी माती खाताना दिसते आणि ती नेहमीच कधी कधी असं करते. सकाळचा स्टँड तिचा भारी होता. ज्या पद्धतीने निकीबरोबर ती भिडली नडली तर ते भारी वाटलं. पण या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आहे ना, थोडंसं ऐकायला पाहिजेत होतं. आता इथे गेम स्पष्ट आहे की आर्याला पहिल्यांदा जान्हवीने नॉमिनेट केलं. आता तुला नॉमिनेट जान्हवीने केलं, त्यामुळे तुझ्याच माणसाकडे जान्हवीचा फोटो होता, म्हणजे पॅडीदादाकडे होता. मग तू पॅडीदादाला कन्व्हिन्स कर की बाबा पॅडीदादा, त्या जान्हवीने मला नॉमिनेट केलेलं आहे, तुझ्याकडे त्या जान्हवीचा फोटो आहे, आता पुढचा नंबर जान्हवीचाच असणार, असं सांगायला पाहिजे. आता दुसरा बजर जेव्हा येतो त्यावेळी आर्या थेट त्या इरिनाला नॉमिनेट करायला जाते. अरे, इरिनाला नॉमिनेट करून फायदा काय? त्यांच्या ग्रुपचे सदस्य घे ना, आणि विशेष करून जान्हवीचा फोटो घे. तू थांब, त्या पॅडीदादाला पुढे जाऊ दे. आता अभिजित गेला होता ना नॉमिनेट करायला त्या वैभवला. आता अभिजितचं एक ठाम मत होतं की मला करायचंच आहे म्हणजे करायचंच आहे. त्याला पहिल्यांदा जाऊ दे. मला एक कळत नाही कधी कधी आर्याचं एवढं बालिशपणा. आणि त्यानंतर पण मग सगळे समजवतात तरी पण ही ऐकत नव्हती. तर इथे तिची नक्कीच चूक झाली. अभिजितला जर तिथे पाठवलं असतं तर अजून गेम चेंज झाला असता आणि अजून एखाद दुसरा सदस्य टीम एचा नॉमिनेट झाला असता. बारका पण अगदी ठाममध्ये होतं, मला अभिजितला नॉमिनेट करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. आता इथे दुसऱ्या राऊंडला इरिना आऊट होते. त्यानंतर आता तिसऱ्या राऊंडला अभिजित, मला करायचंच आहे. पण ज्या पद्धतीने त्याच्या पायाला लागलं होतं तिथे वैभव उभा होता, त्यानंतर तो अरबाज पण उभा होता, ते बारकं अभिजितचं घेऊन उभं होतं. आता अभिजित इथे त्यांना डील देतो की बघा, आता मी वैभवला नॉमिनेट करतो, त्यानंतर तुम्ही मला आरामात नॉमिनेट करा. पण हे थोडे घाबरत होते, विशेष करून वैभव नॉमिनेशन एवढा का घाबरतो? एकतर पहिल्यांदा तो नॉमिनेशनमध्ये आला आहे आणि त्याने बघितले की सध्या वारे माझ्या विरुद्ध वाहत आहेत, त्यामुळे कदाचित तो घाबरतोय. पण इथे पुन्हा एकदा अभिजितचा जो काही स्टँड होता ना की बघा, आता तुम्ही मला नॉमिनेट करा, पुढच्या वेळी मी नॉमिनेट करेन. इथे वैभव शब्द देतो, पण अरबाज मात्र शब्द देत नाही. तिसऱ्या राऊंडमध्ये बारकं अभिजितला नॉमिनेट करतं. चौथ्या राऊंडमध्ये हा जो अरबाज आहे तो ठाण मांडून तिथे उभा राहतो. पण इथे आपला पॅडीदादा पण उभा असतो. पॅडीदादाच्या गळ्यामध्ये जान्हवीचा फोटो असतो. जान्हवीचा चेहरा तेव्हा पाहण्यासारखा होता. अरबाज जर हटला नाही तर इथून पॅडीदादा मला नॉमिनेट करेल. बिचारी ती जान्हवी अरबाजला खेचण्याचा पण प्रयत्न करत होती. बघा, नंतर तो अरबाज पाठी गेला. बजर वाजल्यानंतर अभिजितने जाऊन त्या वैभवला नॉमिनेट केलं. परंतु अरबाजचं असं मत होतं ना की पॅडीदादाला नॉमिनेट करायचंच, कारण पॅडीदादाचा अरबाजकडे होता ना फोटो. तर त्याचं एक ठाम मत होतं की मला पॅडीदादालाच नॉमिनेट करायचं आहे. पण तो मुद्दाम नंतर नाटकं करत होता, मला जायचंच नव्हतं, असं काहीतरी करत होता. पण त्याचा एक विचार होता. पण आर्याने जर माती खाल्ली नसती तर कदाचित अजून दुसरं काहीतरी घडलं असतं. थोडंसं थांबायला पाहिजे. बघा, ती इरिना तुमचं टार्गेट नाही आहे. तुमचं टार्गेट काय आहे तर त्या ग्रुपमधले घनश्याम असेल किंवा अजून दुसऱ्या त्या सदस्यांना नॉमिनेट करणं, बाहेर काढणं. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. आता अशा प्रकारे 4 स्पर्धक हे आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यामध्ये इरिना, आर्या, अभिजित दादा आणि वैभव चव्हाण. आता यापैकी सांगायचं झालं तर मला ना थोडंसं इरिना आणि वैभव या दोघांमध्ये थोडीशी टांकी तलवार असणार आहे असं कळते. पण वैभव पण
बिग बॉसच्या घरामध्ये काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह का होईना तो गेम खेळतोय. आज सुद्धा निकीबरोबर तो भिडताना दिसलेला आहे. मला असं वाटतं की यावेळी आहे ना इरिनाच हीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाईल 101%. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आज ज्या पद्धतीने ती अंकिता अभिजितला टार्गेट करत होती ना, तर हे सुद्धा मला अजिबात आवडलं नाही. याच्यावरती मी विशेष व्हिडिओसुद्धा बनवेन. पण अभिजितचा नॉमिनेशनमधला गेम मला आवडला. एक स्टँड घेतलं त्याने. मला त्याला नॉमिनेट करायचं म्हणजे करायचंच आहे, जरी त्याने मला नॉमिनेट केलं तरी. तर हा स्टँड चांगला होता. आर्याचा मात्र नॉमिनेशनमधला आजचा स्टँड मला आवडलाच नाही आहे. काय मत आहे तुमचं? कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तुम्हाला तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अभिजित आणि आर्या यांच्या गेमविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.